रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रूपा पाहता लोचनी हो रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी हो रूपा पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले सजाने सुख झाले सजाने तो हा विठ्ठल वर तो हा विठ्ठल सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोड बहुता बहुता सुकृताची जोड म्हणून विठ्ठले आवाडे विठ्ठल आवाडे तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती महायोग पीठे तटे भीमरथ वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरणा संताचिया संताचिया दुसरे चरणा संताचिया संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजीचे गुरुदास दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजीचे गुरुदास दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जनातरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह आदरो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग सेवेसाठी या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय
मातृत्वाचं महत्त्व सांगतात आणि मातृत्वाची उपमा संतत्वाला देतात. आईची उपमा संतांना दिलेली आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, म्हणजे संतांना आई असं म्हणतात महाराज. आमचं तुमच्यावरती ओझ आहे, पण कशा पद्धतीने की जसं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. आपण जर विचार केला तर संतत्व हे खूप महान आहे आणि मातृत्व हे खूप छोटे आहे, लहान आहे. संतत्वा पुढं मातृत्व खूप लहान आहे. मग संतत्वाला मातृत्वाची उपमा का? याचं कारण असं आहे, या जगाच्या पाठीवर मातृत्व एवढा दृष्टांत पण कोणता नाही, त्यामुळे संतत्वाला मातृत्वाची उपमा दिली. तसं पाहिलं तर संतत्व किती मोठं आहे. अणु रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा, परंतु जगात आईसारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. म्हणून संतांना आईची उपमा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आज या ठिकाणी भावार्थ मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि याने आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यतिथी आहे, त्या या कोकरे परिवारातील आईसाहेब जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या परिवारातील आमच्या मातोश्री आईसाहेब सौभाग्यवती कैलासवासी लक्ष्मीबाई ज्ञानदेव कोकरे आणि यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा, खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुंदर असं आयोजन आपण केलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानते. आणि या मातेच्या पाठीमागं त्यांचा सुंदर असा हा परिवार आहे. त्यांची 2 मुलं आहेत, त्यांची एक मुलगी सुद्धा आहे. आमचे आदरणीय बाबूराव मोहम्मद ज्ञानदेव कोकरे आणि आदरणीय मल्हारी ज्ञानदेव कोकरे अशी त्यांची 2 मुलं आणि त्यांची मुलगी मंदाकिनी धायगुडे. अशा पद्धतीने हा परिवार, त्यांच्या सुना असतील, त्यांची नातवंड असतील, सुंदर असा मोठा हा वटवृक्षासारखा परिवार आहे. परंतु या परिवाराला सगळं बहाल करणारं जे मूळ होतं ते मात्र आज आपल्यामध्ये नाही. आज ते मूळ जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आईसाहेबांचा जो स्वभाव होता तो तुम्हाला माहीतच आहे. अगदी मन मिळावू स्वभाव, सगळ्याशी हसून खेळून बोलणं आणि अगदी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी असं चालत चालत जरी असलं तरी बोलल्याशिवाय त्या पुढं जात नव्हत्या. एवढा सुंदर स्वभावाच्या आईसाहेब आणि खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये स्थान निर्माण ज्यांनी केलं. परंतु जाऊन 1 वर्ष झाली आणि त्यांच्या या प्रेमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला आणि आपल्या या कार्यक्रमासाठी सुंदर अशी ज्यांची साथ आहे, हरिभक्त पारायण गायनाचार्य पोनकुले महाराज असतील, तसेच हरिभक्त पारायण गायनाचार्य गुले महाराज असतील, त्यानंतर सर्व भजनी मंडळ असेल, करे महाराज असतील, विनेकरी आमचे आजोबा असतील, या ठिकाणी सर्व उपस्थित असणारे सर्वच आणि सर्वांच्या उपस्थितीने, सर्वांच्या साथीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थाने विचार जर केला तर सौभाग्याचं मरण आईसाहेबांना प्राप्त झालं. हे सौभाग्याचं मरण कुणालाही प्राप्त होत नाही. अखंड चुडामंदी आहेवाचं लेणं, सौभाग्याचं लेणं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावं. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं, प्रत्येक स्त्री आपल्या उराशी हे स्वप्न बाळगून असते की आपल्याला आहेवाचं मरण प्राप्त व्हावं. कारण पतीच्या नंतर नाही तर पतीच्या अगोदर गेल्यानंतर त्या बाईचा थाटका वेगळाच असतो. तिला कुंकवाचा सडा, ते कुंकवाचं लेणं, सौभाग्याचं कुंकवाचं दान तिला केलं जातं. त्यानंतर सुद्धा त्यांचा थाट जो असतो तो खूप मोठा असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आईसाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये सगळं काही जिंकलं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आहेवाचं मरण, सौभाग्याचं मरण हे पुण्यवानालाच प्राप्त होत असतं बरं का, ते कुणालाही प्राप्त होत नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण एवढंच शिकायचं आहे.
आज आईसाहेबांचं या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध आहे. आईसाहेबांनी संपूर्ण कुटुंबासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि कष्टातून हा सगळा परिवार त्यांनी उभा केला. मुलांना शिकवलं, मुलांना मोठं केलं. खऱ्या अर्थाने नारी शक्तीचं समर्पण खूप मोठं असतं. नारीचं समर्पण खूप मोठं असतं. सकाळी लवकर उठावं, आहे की नाही, स्नान करावं, देवपूजा करावी, घरातलं झाडून पुसून काढावं. त्यानंतर आपल्याला 10 मिनिटाच्या आत चहा लागतो, जेवण लागतं, सगळं काय आपण देतो, आहे की नाही. आणि त्यामुळे यांचं समर्पण जे असतं ते खूप मोठं असतं. आज आपण आजच्या कीर्तनातून एवढंच फक्त ध्यानात घ्यायचं की आपल्या पत्नीचा, आपल्या अर्धांगिनीचा आपण आपल्या जीवनामध्ये गुणगौरव केला पाहिजे आणि सन्मान केला पाहिजे. आपल्या माणसाची किंमत आपणच ठेवायची असते. आपल्या माणसाची किंमत आपणच ठेवायची असते, आहे की नाही. आणि त्यामुळे पती पत्नीचं एक जे नातं असतं ते वेगळंच असतं. आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीसोबत भांडण्याचा अधिकार असतो. शास्त्राने तो आपल्याला दिलेला आहे. आणि जरी दिला नसता तरी आपण भांडलाच असतं, मला माहिती आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्यासोबत भांडण्याचा अधिकार आहे, पण कपट करण्याचा अधिकार नाही. एक स्त्री आपल्या पतीसोबत भांडू लागली, ती म्हणू लागली की केस माझे वेणी तुझ्या नावाची, भांग माझा कुंकू तुझ्या नावाचं, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावाचं, नाक माझं नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगलसूत्र तुझ्या नावाचं, हात माझे पाटल्या तुझ्या नावाच्या, पाय माझे जोडवी तुझ्या नावाची, पोट माझं गर्भ तुझ्या नावाचा, दर्शन करते मी, एवढं सगळं माझं असताना सुद्धा दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र मिळतो तुला. दर्शन करते मी, आशीर्वाद मात्र तुझ्या आयुष्याचा, सौभाग्यवती भाऊ. मग एवढं सगळं माझ्याकडे माझं असतानाही माझ्याकडे एवढं सगळं आहे रे तुझ्या नावाचं, सांग तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं. आहे का काय तुमच्याकडे? नाही. या पुराव्यानिशी सांगू शकतात की यांचं लग्न झालंय किंवा यांचा विवाह झालाय. तुमच्याकडे काय पुरावा आहे का तुमचं लग्न झालंय याचा? आहे का? इमानदारीने सांगा पुरुष मंडळी, आहे का तुमच्याकडे काय पुरावा तुमचं लग्न झालंय याचा? नाही. आणि त्यामुळे इथून पुढं आपल्या धर्मपत्नीचा, आपल्या नारीचा, आपल्या बायकोचा कधीच अपमान करायचा नाही. तरी म्हणा की अपमान करायचा नाही. अपमान करायचा, सगळ्यांचा आवाज येत नाही मला. खऱ्या अर्थाने खूप तिला काय काय नसतं पाहिजे. ती तुम्हाला 2 तोळ्याचा दागिना मागत नाही, 5,000ची साडी मागत नाही. तिला फक्त 2 कौतुकाचा शब्द बोलत जा. संध्याकाळी जेवायला बसलं, तोंडात घास घातला की एवढंच म्हणायचं, वा पप्प्याची आई काही भाजी केली आज, हॉटेलमध्ये सुद्धा एवढी भाजी मिळत नाही. ती खुश होते, तिला बाकी काही लागत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रीचं खूप मोठं समर्पण असतं. हे सौभाग्याचं जीवन आईसाहेबांना प्राप्त झालं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं मोकळी आहेत. विठाला विठाला आणि म्हणून आई गेल्याच्या नंतर ते आपल्यातून जेव्हा निघून जाते आणि त्या निमित्ताने निघून गेल्यानंतर पुण्यस्मरण होतं, वर्षश्राद्ध होतं. समाजाला कळालं पाहिजे की आई काय असते, आई कशी असते. 10 किलोमीटर अंतर कापून दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपणं करते, दिवस दिवस काम करते, ती आई असते. जी आई दुसऱ्याच्या घरी भांडी घासते, आपल्या लेकरासाठी धुनी भांडी करते, ती आई असते. 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये कमवून आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणाची व्यवस्था करते, ती आई असते. नवरा व्यसनी असताना सुद्धा त्याच्याबरोबर शेवटपर्यंत त्याला साथ देते, ती आई आहे. नांदायला आल्यापासून त्या ठिकाणी सगळी काही दुःख झेलते, सुख दुःख झेलते, ती आई असते. जेव्हा ती आई आपल्यातून निघून जाते त्यावेळेस त्या आईची किंमत आपल्याला कळावी. अनेक संत महात्म्यांचे अभंग आहेत. मातेची या चित्ती अवघी देह विसरी आपला, जवळी येता शिन गेला. या विश्वात आईसारखं प्रेम कोण करेल?
कोणीही या विश्वामध्ये आईसारखं, आई एवढं प्रेम करू शकत नाही. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ दुआ में, देती है दुआ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. पगले, सबसे बड़ी है माँ 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 ये माँ. सगळ्यात मोठं नातं सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है. लक्षात घ्या. म्हणून ही आई जी आपल्या लेकरावरती शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते, त्या आईचं चित्त लेकराजवळ किती असतं, ती आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते, याचा उल्लेख महाराजांनी या अभंगामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आईचे उपकार जीवनात कधीच कोणाला फेडता येत नाही, त्यासाठी हा अट्टहास या परिवाराने केलेला आहे. हे वर्षश्राद्ध म्हणजे थोडासा प्रयत्न आहे, वर्षश्राद्धच काय, परंतु त्या आईच्या चरणावरती मस्तक ठेवून आपण आपला जीव जरी दिला तरी आईचे उपकार कधीच कोणाला फेडता येत नाहीत. लक्षात घ्या. म्हणून आजचं हे वर्षश्राद्ध त्यासाठी जरी असलं, वर्षश्राद्ध म्हणजे काय, जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. आलं लक्षात. आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती जे ऋण असतात त्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न, केलेला अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी. कारण आज समाजाला देव कळण्यापेक्षा आईबाप कळणं खूप महत्त्वाचं झाले. ज्यांना आईबाप कळाले त्यांना देव कळाला, पण ज्यांना आईबापच नाहीत कळत त्यांना देव कळणं कठीण आहे. ज्यांना आई वडिलांना प्रसन्न करता येतं त्यांना देव प्रसन्न करायला जास्त वेळ लागत नाही. कदाचित देव प्रसन्न झाल्यानंतर गेलेले आईबाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पुंडलिकाने काय केलं, अगोदर आई वडिलांची सेवा केली आणि पुंडलिकाच्या भावार्था त्या पुंडलिकासाठी तो पांडुरंग परमात्मा, तो जगाचा बाप 28 युग त्या विटेवरती उभा राहिला पुंडलिकाच्या साठी. आणि म्हणून अशा पद्धतीने आई वडिलांची सेवा करा की जेणेकरून देव तुम्हाला आपोआप मिळेल, आपोआप तुमच्यावरती प्रसन्न होईल. पण मला दुर्दैव एका गोष्टीचं वाटतं, हा महाराष्ट्र पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे. कुणाचा? पुंडलिकाचा. पण याच पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात. म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं भक्त पुंडलिक. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आईबाप असणं हे पुण्याचं काम आहे.
एकदा आईबाप या मातीआड निघून गेले ना, कितीही आई आई करा आणि कितीही बाबा बाबा करा, मातीआड गेलेले आईबाप पुन्हा पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोत. म्हणून आईबाप जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंतच त्यांना जपलं पाहिजे. खऱ्या अर्थाने त्यांच्या दोन्ही मुलांनी, आमचे मामा आहेत आदरणीय, त्यांनी म्हटलं पाहिजे आज, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, तुझ वीण मज आता बोलण्याची नाही. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, तुझ वीण मज आता बोलण्याची नाही. आई बाप गेले, आपल्या जीवनात आपल्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. आपल्या जीवनातला मायेचा समुद्र आटला ज्या दिवशी आपली आई गेली. म्हणून आईबाप आपल्या जवळ आहेत ना तोपर्यंतच त्यांना जपा आणि त्यांना बाकी काही लागत नाही. हो, आईबापाला तुम्ही फक्त दिवसातून एकदा विचारा, फक्त दिवसातून एकदा विचारा, आई तू बरी का ग? काही लागत नाही, त्यांचं पोट आपोआप भरतं. फक्त त्यांना आपुलकीचे प्रेमाचे 2 शब्द बोला, बाकी त्यांना काहीही लागत नाही. आणि आईबाप असल्यावर आईबापाची किंमत कळत नाही. तर माझ्याकडे काही लोक येतात, मला म्हणतात की ताई, आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या, आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? अहो, आम्हाला काय माहित ते इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल, आम्हाला माहित नव्हतं. म्हणून आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा. एकदा ते गेल्यावर मिळणार नाहीत. काहीही मिळेल पण आईबाप मिळणार नाहीत. आज जगातला सगळ्यात मोठा आणि श्रीमंत माणूस कोण आहे? कोणाला श्रीमंत म्हणता तुम्ही? अरे ज्याच्याकडे अजून पण त्यांचे माईबाप जिवंत आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात कोणताच नाही. एका कवितेमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक ऐकानी हो, ती हाक ऐकानी मज होई शोक करी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आजकाल आपण जर विचार केला तर लोकांचं प्रेम आई बापापेक्षा जास्त कशावरती? संपत्तीवर. संपत्तीसाठी लोक आई बापाला मारायला सुद्धा मागं सरत नाही. संपत्तीसाठी वाटेल ते, सत्तेसाठी वाटेल ते, सौंदर्यासाठी वाटेल ते, कशा पद्धतीने लोक आईबाबावरती प्रेम न करता संपत्तीवरती प्रेम करतात. नीट लक्ष देऊ नये का? असंच आपल्या गावासारखं एक सुंदर गाव होतं आणि त्या गावामध्ये सर्वसामान्य असं एक शेतकरी कुटुंब राहत होतं. त्यांना 10-12 वर्षाची एक छोटीशी मुलगी होती. तिला लहानाचं मोठं करायचं, तिला तिच्या पायावरती उभं करायचं, तिचं भवितव्य घडवायचं या विचारामध्ये ते दोघेजण पती पत्नी आपलं आयुष्य जगत होते. रोज सकाळी उठावं, घरातली कामं आवरावीत, लेकराचा आंघोळ डबा दप्तर बॅग सगळं भरावं आणि शेतातल्या कामाला निघून जावं असा त्यांचा रोजचा नित्यक्रम होता. एके दिवशी आई सकाळी लवकर उठली, घरातली कामं आवरली, मुलीचा सगळं त्या ठिकाणी आंघोळ डबा दप्तर बॅग सगळं भरलं. मुलगी शाळेमध्ये गेली. दोघेजण पती पत्नी शेतात काम करण्यासाठी निघून गेले. गेल्यानंतर अगदी 10:30 वाजता शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले हे जोडपं 11 वाजले, 12 वाजले तरी पण शेतामध्ये काम करत होते. 12च्या 12:30, 12:30च्या 1 झाले तरी पण कष्ट करत होते, घाम गाळत होते. कशासाठी हो? फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या चांगल्या दिवसासाठी. बस 1च्या 1:30च्या 2:30 झाले, सूर्य मध्यान्नावरती आला. बायको नवऱ्यापाशी गेली, अहो
आल्यापासून काम करताय, कुठेतरी बसा, 2 घास खा. बायकोने विचार नवऱ्यासमोर मांडला. ठीक आहे, हातातलं काम सोडलं आणि दोघेजण पती पत्नी का झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले. जेवण करण्यासाठी बसले. भाकरी पाणी अगदी जवळ घेतलं होतं, पण मुखात भाकरीचा घास घालणार तेवढ्यात कुठून तरी एक सर्प आला आणि त्या आईच्या बोटाला सर्पदंश झाला. एका नवऱ्याने जवळून पाहिलं. जी पत्नी आपल्या सोबत 7 फेरं जिनं घातलं होतं, जिने आपल्या आनंदात आनंद मांडला होता, जिने आपल्या दुःखात दुःख मांडलं होतं, सर्वस्व मांडलं होतं, अशी आपली पत्नी, आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून जाते की काय असा विचार त्या नवऱ्याच्या मनात. एका चिमुकल्या लेकराची आई त्या लेकराला सोडून जाते की काय असा विचार त्या बापाच्या मनात. आणि त्या क्षणी त्या आईने या जगाचा निरोप घेतला. त्यांना तिथून उचललं, घरी आणलं. पण ज्या वेळेस घरी आणलं होतं ना, त्यावेळेस एका नवऱ्याच्या बायकोला घरी आणलंच नव्हतं. घरी आणला होता फक्त त्या बायकोचा देह. एका चिमुकल्या लेकराच्या आईला घरी आणलंच नव्हतं, घरी आणला होता फक्त त्या आईचा देह. सगळेजण त्या ठिकाणी आले, त्यांना तिथं अंगणामध्ये झोपवलं. 3:30-4 वाजेपर्यंत सगळे पाहुणे रावळे जमा झाले आणि 4च्या 4:30च्या 5 वाजले आणि 5 वाजता त्या लेकराची, त्या मुलीची शाळा सुटली. ते लेकरू घराच्या दिशेने पळतच निघालं. एवढ्या सगळ्या गाड्या, एवढी सगळी गर्दी त्या लेकराने बघितली आणि क्षणभर मनामध्ये विचार आला, अरे आपण आपल्याच घरी आलोय का? आजूबाजूला बघितलं, अरे आपण तर आपल्याच घरी आलोय. ती मुलगी आत गर्दीमध्ये गेली, पाहिलं तर सगळ्यांच्या मध्यभागी, सगळ्याच्या अग्रगण्य स्थानी तिच्या आईला झोपवलेलं तिने पाहिलं. त्यावेळेस त्या ना समज लेकराने आपल्या हातातला दप्तर, डबा, बॅग बाजूला फेकून दिला आणि आईला हाक मारली, आई आई अगं उठ ना, मी शाळेतून आली. आई आई तू अजून झोपली आहेस? आई तू उठ ना, आपले काका, आपले मामा किती लांबून आलेले आहेत आई, आणि तू अजून झोपली आहेस? आई आई तू उठ ना ग. शांत निपचित पडलेली आई मात्र लेकराकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती, कारण त्या आईने केव्हाच या जगाचा निरोप घेतला होता. त्या आईच्या जवळ ती मुलगी जाते, आईच्या तोंडावरून हात फिरवते, आईचा हात हातात घेते. आई आई माझ्याशी बोल ना ग, आई माझ्याकडे बघ ना ग आई. पण आई मात्र लेकराकडे पाहायला तयार नव्हती, लेकराशी बोलायला तयार नव्हती, कारण त्या आईने केव्हाच हे जग सोडलं होतं. अगदी उशाला बसलेले तिचे बाबा, ज्यांच्या डोळ्यातून खळखळखळ अश्रूच्या धारा वाहतात, तिथून उठले, आपल्या लेकराचा जवळ घेतलं, उराशी कवटाळलं आणि सांगितलं, बाळा तुझी आई आता तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही आणि ती माझ्याशीही कधीच बोलू शकणार नाही, कारण तुझी आई देवाच्या घरी गेलेली. सत्य सांगून टाकलं. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम वगैरे सगळं आटोपलं आणि लहानपणीच कोणीतरी सांगितलं होतं की देव म्हणे वरती राहतो, आकाशात राहतो, आणि हे प्रत्यक्षात मी अनुभवलं होतं. हळूहळू परिस्थिती बदलली आणि 15 दिवसाच्या अंतरावरती नागपंचमीचा सण अगदी जवळ आला होता. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता. मुलांच्या अंगावरती नवीन कपडे होती. कोणाच्या अंगणामध्ये झोका होता तर कोणाच्या घरामध्ये झोका होता. पण या घरात मात्र पुरणपोळ्याचा स्वयंपाक नव्हता, अंगणामध्ये झोका नव्हता, नवीन कपडे नव्हती, घरामध्ये पतंग नव्हता आणि जवळच काही अंतरावरती एक भलं मोठं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला बांधलेल्या झोक्यावरती काही मुलं झोका खेळत होती, काही मुलं त्या सावलीला उभं राहून पतंग उडवत होती. पण हे लेकरू मात्र सकाळी उठल्यापासून घराशेजारी पडलेल्या एका मोठ्या दगडावरती बसून अश्रू ढाळत होतं, रडत होतं, कारण क्षणाक्षणाला आईची आठवण येत होती. आणि त्यावेळेस ती मुलगी त्या पतंगाकडे तिने पाहिलं आणि पतंगाकडे पाहून ती मुलगी म्हणायला लागली, बोलायला लागली त्या पतंगाशी, अरे पतंगा, कारण लहानपणीच कोणीतरी सांगितलं होतं की देव म्हणे वरती राहतो, आकाशात राहतो,
म्हणून ती मुलगी त्या पतंगाकडे पाहून बोलायला लागली, पतंगा अरे तू चाललायस ना वरती, तू चाललायस ना आकाशामध्ये अगदी गगनाला भिडायला, मग माझा एवढा निरोप तू माझ्या आईपर्यंत पोहोचवशील, माझ्या आईला माझा एवढा निरोप तू सांगशील. ती मुलगी म्हणायला लागली, पतंगा रे पतंगा उडून नको थांबणा, पतंगा रे पतंगा उडून नको थांबणा, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगणा, आई माझी देवा घरी निरोप तिला सांगणा, पतंगा रे पतंगा उडून नको थांबणा, पतंगा रे पतंगा उडून नको थांबणा, थांबणा. ती मुलगी त्या पतंगाकडे पाहून आपलं मनोगत व्यक्त करायला लागली. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या विश्वामध्ये आईचं महत्त्व त्यांना आहे ज्यांच्या आईबाप ह्या जगात नाही त्यांना. आणि आई गेल्याच्या नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या वडिलांनी त्या मुलीला लहानाचं मोठं केलं. मुलगी 7वी मध्ये जाते आता आणि एके दिवशी मुलगी शाळेतून घरी येते, पाठीवरचं दप्तर काढते आणि घरातल्या एका कोपऱ्यामध्ये फेकून देते. बाबा बाबा मी उद्यापासून शाळेत जाणार नाही बाबा. काय झालं माझ्या लेकराला, माझ्या पिल्लूला कुणी बोललं, माझ्या सोनुल्याला कुणी काही बोललं भांडलं नाही बाबा, मला शाळेत कुणी भांडलं नाही, कुणी बोललं नाही, पण माझ्या मैत्रिणी शाळेमध्ये येताना रोज 2 विण्या घालून येतात बाबा, शाळेमध्ये मी फक्त एकटीच अशी आहे बाबा की बिना विणीची जाते बाबा. बाळा एवढंच ना? हो बाबा एवढाच. अरे मी तुझ्या विण्या घालीन. सकाळी उठल्यानंतर लेकराने आंघोळ केली आणि ती मुलगी केस मोकळे सोडून आपल्या वडिलांच्या समोर बसली. वडिलांनी रडत रडत कशी बशी त्या लेकराची वेणी घातली. मुलगी शाळेमध्ये गेली. शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्या तिच्या मैत्रिणी तिला हसायला लागल्या. अगं आमच्या आईने बघ आमची वेणी किती सुंदर बांधलेली आहे आणि तुझी वेणी वेडी वाकडी आलेली आहे, व्यवस्थित दिसत नाहीये. त्या मुली तिला चिडवायला लागल्या, हसायला लागल्या. त्यावेळेस ती मुलगी त्यांना म्हणायला लागली, अगं तुमच्या सगळ्यांच्या वेणीपेक्षाही माझी वेणी सुंदर आहे, कारण तुमची वेणी जरी तुमच्या आईने घातलेली असली तरी माझी वेणी माझ्या बापानं घातलेली, त्यामुळे माझी वेणी तुमच्यापेक्षाही सुंदर आहे. मुलगी तिला खूप शिकवलं बापाने, मुलीला शिकवलं. आता मुलगी उपवर झाली, मुलगी लग्नाच्या वयात आली आणि लग्नाच्या वयात आल्यानंतर त्या बापाने चांगल्या घरातला चांगला मुलगा मुलीसाठी पाहिला, चांगलं घर पाहिलं, चांगली माणसं बघितली आणि अगदी लग्नही लावलं. आपल्याकडे अशी पद्धत असते, ज्या वेळेस मुलगी सासरी जायला निघते, नांदायला जायला निघते, त्यावेळेस ती मुलगी प्रत्येकाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडून ढसा रडत असते की नाही. त्यावेळेस सासरी जात असताना ती मुलगी प्रत्येकाच्या गळ्यात पडत होती, प्रत्येकाचं दर्शन घेत होती, प्रत्येकाचा निरोप घेत होती, पण नजर मात्र एका व्यक्तीला शोधत होती. ते म्हणजे तिचे बाबा एका साईडला 4 चौघामध्ये हात बांधून उभे राहिलेले. सगळ्याचं दर्शन झालं, सगळ्यांचा निरोप झाला आणि मुलगी झपाझप पावले टाकीत आपल्या वडिलांच्या दिशेने निघाली. वडिलांचं दर्शन घेतलं आणि वडिलांच्या गळ्यात पडून ढसा रडायला लागली. बाबा बाबा मी आता निघाली, पण इथून पुढे तुम्हाला तुमची काळजी घ्यायची बाबा, आता आई नाहीये. बाबा माझ्याकडून आतापर्यंत जर काही चुकलं असेल तर मला माफ करा बाबा. आई गेल्याच्या नंतर जर माझ्याकडून तुम्हाला काही त्रास झाला असेल बाबा तर मला माफ करा बाबा. इथून पुढे कोणताही हट्ट तुमच्या जवळ करणार नाही बाबा, कोणताही त्रास मी तुम्हाला देणार नाही बाबा. मुलगी वडिलांच्या गळ्यात पडून ढसा रडायला लागली. बापाची पण तीच अवस्था झाली. बाप सुद्धा म्हणायला लागला, बाळा आई गेल्याच्या नंतर तुझं लाड पुरवण्यात जर मी कुठं कमी पडलो असेल बाळा तर मला माफ कर. दोघा माई लेकरांच्या विचारांची देवाणघेवाण झाली
आणि मुलगी सासरी निघाली. अगदी सासरी गेली. सासरी जाऊन 4-8 दिवस झाले, महिना झाला, 1-2 वर्ष झाली आणि मुलगी संसारामध्ये दंग झाली. मुलगी संसारामध्ये व्यस्त झाली. एके दिवशी मुलीच्या घरचा वास्तुशांतीचा पूजेचा कार्यक्रम होता, पण बापाला काही निरोप आला नाही. बापाला वाटलं राहिला असेल माझ्या लेकराकडून चुकून, पण निदान आपण तरी गेलं पाहिजे. पण लेकराच्या घरी जायचं म्हटलं असं रिकाम्या हाताने जाऊन जमेल, म्हणून ते बाबा कुठंतरी आठवडाभर दुसऱ्याच्या घरी त्या ठिकाणी मोलमजुरी केली. 2-4 हजार रुपये जमा केले. कापड दुकानामध्ये गेले. आपल्या मुलीसाठी सुंदर अशी साडी खरेदी केली. जावई बापूसाठी सुंदर असा पोशाख खरेदी केला. आणि ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी बाबा सकाळी लवकर उठले, अंघोळ केली, ती कपड्याची पिशवी घेतली आणि रोडच्या गाड्या बदलत बदलत ते बाबा आपल्या मुलीच्या घरी निघाले. अगदी घरी आले. मुलगी आत हॉलमध्ये बसली होती 4 चौघींमध्ये गप्पा मारत, आणि मुलीने लांबूनच बघितलं आपले बाबा आलेले. मुलगी बाबाला पाहिला आणि बाबांच्या दिशेने निघाली. वडिलांचं अंतकरण भरून आलं. माझ्या लेकराने मला निरोप नाही दिला, पण मला बघितल्या बघितल्या कसं धावतच आलं. आता पटकन माझं लेकरू माझ्याकडे येईल, माझ्या हातातली पिशवी घेईन, माझ्या हाताला धरण, माझ्या गळ्यात पडन, माझ्याकडे बघून हसेल, माझ्या हाताला धरून मला घरात घेऊन जाईल, हा विचार त्या बापाचा होता. पण जशी ती मुलगी वडिलांच्या जवळ येत होती तसा तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता. आणि जशी ती मुलगी आपल्या वडिलांच्या समोर आली तसं पहिले उद्गार त्या मुलीच्या मुखातून बाहेर पडले, बाबा तुम्ही इथं कशा करता आलात? बाबा तुमच्या अंगावरची कपडे फाटलेले आहेत बाबा, तुमच्या पायामध्ये चप्पल नाहीये बाबा, तुमचा दाढी वाढलेला चेहरा आहे बाबा, तुम्ही इथं कशा करता आलात बाबा? माझा बंगला पहा किती मोठा आहे, माझ्या बंगल्यासमोरची गाडी पहा किती मोठी आहे, माझ्या अंगावरची साडी पहा किती भारी आहे, बाबा तुम्ही इथं कशा करता आलात? हे उद्गार ऐकले आणि बापाच्या अंगावरती काटाच आला. डोळ्यातून घळघळ अश्रूच्या धारा व्हायला लागल्या आणि तो बाप म्हणायला लागला, बाळा आई गेल्याच्या नंतर सुद्धा मला एवढं दुःख झालं नव्हतं ग, तेवढं दुःख आज तुझ्या मुखातून हे शब्द ऐकताना होतंय बाळा. त्याच पाऊली त्या क्षणी माघारी फिरले आणि जाताना त्या मुलीच्या मैत्रिणींना तो बाप म्हणायला लागला, मुलींनो हे तुमच्या समोर जी मुलगी उभी ना ती खूप मोठ्याची मुलगी आहे, खूप श्रीमंताची मुलगी आहे. तिच्या बापाला इथं येण्यासाठी वेळ नाही भेटला म्हणून तिच्या बापाने मला पाठवलंय, मी त्यांच्या घरातला काम करणारा गडी. त्याच पावली त्या क्षणी माघारी पाठ फिरवली. तो बाप घरी आला, घराचा दरवाजा उघडला आणि पांडुरंगाच्या चरणावरती मस्तक ठेवून तो बाप 3 दिवस रडला. काय वाटलं असेल त्या बापाच्या अंत्यकरणाला, पण त्या बापाने त्या पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, देवा माझ्या लेकराकडून काही चुकलं असेल पण त्याला माफ कर, कारण माझ्या लेकराने जरी माझा अपमान केला असला तरी आज माझं लेकरू माझी मुलगी एवढ्या आनंदात ऐश्वर्यात आणि सुखात नांदतीये, यापेक्षा दुसरं काय हवं असतं एका बापाला? बापा करी जाडी लेकराचे वाडी, बापा करी जाडी लेकराचे वाडी. बरी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. करी जाडी
आईबाप आपल्या लेकरासाठी संपूर्ण तारुण्य खर्च करत असतात. त्या आईबापाचे ऋण आपल्याला कधीच फेडता येत नाही. आणि मुलाने आईवडिलांचा कितीही तिरस्कार केला तरी आईबाप आपल्या लेकराला चांगलाच आशीर्वाद देतात आणि शेवटपर्यंत आपल्या मुलावरती प्रेम करतात. असं का म्हटलं? कारण मुलांचं आईवडिलावरती प्रेम नसलं तरीही आईवडील आपल्या मुलांवरती प्रेम करतातच. हे संतांचं अंतकरण आईवडिलांचं जे अंतकरण आहे ते एकच आहे. संतांचं सुद्धा अंतकरण माईबापासारखं आहे. समाजाच्या बाबतीत ते माईबाप आहेत आपल्यासाठी, म्हणून त्यांना माईबाप म्हटलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना सुद्धा असं वाटतं की समाजाचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून संत महात्मे बघा. संताचं आणि आईचं अंतकरण एक कसं असतं ते मी तुम्हाला सांगते. संत काय करतात? पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात समाजाला, बाबांनो आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. पण गोड बोलून हे लोक ऐकायला तयार नाही, म्हणून संतांनी शिव्या देऊन पण सांगितलं, किती सांगू तरी नाही कती बटकीचे पुढे सिंधळीचे रडती. पण शिव्या देऊन पण ह्या लोकांमध्ये काही फरक पडला नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, बाबांनो आता तुमच्या पाया पडतो, लागून या पाया विनवितो बोला. हीच पद्धत आईची. आई काय करते? पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते आणि जवळ घेऊन त्याला गोड शब्दामध्ये सांगते, बाळा अरे अभ्यास कर. ते शेजारचं पोरग बघ बरं, मोठ्या गाडीमध्ये फिरतं, 80-90 हजार पगार आहे त्याला, तू पण अभ्यास कर, मोठा हो. पण ते पोरग ऐकत नाही. मग आई काय करते? गोड बोलून पण जर नाही ऐकलं तर काय करते? दांडकं काढते. काय करते? दांडकं काढते. बरं तिला तिच्या लेकराला मारण्याची इच्छा असते ग? नाही, पण मारावं लागतं. कशासाठी? त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या हितासाठी. पण तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ऐकतच नाही. मग मात्र आई त्याला म्हणते, बाळा अरे मी तुझ्या पाया पडते रे, पण अभ्यास कर. हे आईचं अंतकरण आहे. का? कारण तिला वाटतं जी दुःख आमच्या वाट्याला आली, जी संकट आमच्या वाट्याला आली, ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो, ती परिस्थिती, ती दुःख, ती संकट आपल्या लेकराच्या वाट्याला कधीच येऊ नयेत. म्हणून जे माईबाप रात्रंदिवस कष्ट करतात, शेवटी जाताना काय नेता येतं व त्यांना? सगळं काय आपल्या मुलासाठी ठेवून जातात. म्हणून जी आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते ती आई असते महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. या प्रथम चरणामधून महाराज सांगतात, जी आपल्या लेकराचं हित वाहते, जिच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो, ती आई असते. आईचं आपल्या लेकरावरती उदंड प्रेम असतं, व्यापक. आणि आई तिच्या जीवनामध्ये काहीही सहन करेल, कितीही टोकाचं दुःख सहन करेल आई. फक्त ती एक दुःख सहन करू शकत नाही, आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं. बाकी ती कोणतंही किती टोकाचं दुःख असू द्या सहन करेल. आणि म्हणूनच ना, ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात आणि तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं, तिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्या बाळाचा होणारा जो बाप असतो, त्या बापाकडे ते डॉक्टर पळत पळतच येतात आणि येऊन सांगतात की हे बघा, परिस्थिती अत्यंत कठीण आहे, परिस्थिती अत्यंत भयानक आहे, बाळाच्या गळ्याला नाडेचे वेडे पडलेले आहेत. एकतर तुमचं बाळ जगू शकतं, अन्यथा तुमची बायको. तुम्हाला काय हवंय? बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे. हे बापाचं वृत्त झालं. पण ज्या वेळेस ते डॉक्टर त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येत असतात, जिला अनंत यातना वेदना होत असतात, आणि तिला विचारतात की बघा, परिस्थिती कठीण आहे, एकतर तुम्ही जगू शकता नाहीतर तुमचं बाळ, तुम्हाला काय हवंय? तेव्हा एवढ्या त्रासामध्ये सुद्धा तिने सांगावं, डॉक्टर साहेब, मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे डॉक्टर साहेब. हे फक्त आईचं अंतकरण असू शकतं, जी स्वतःच्या देहाचाच काही पण त्या बाळाला जन्म देताना स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाही, ती आई. आईचं अंतकरण आई झाल्याशिवाय कळत नाही. आई झाल्याशिवाय आई. नाहीतर बघा, एखाद्या मुलाची आई मरण पावते आणि तो मुलगा त्या आईच्या प्रेतापुढं बसून असं दाही मोकलून रडतोय. शेजारच्या काही बायका येतात आणि त्या मुलाची समजूत घालतात, बाळा, अरे रडू नकोस राजा, अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर त्या बोलताना चूक करतात ना. आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. तसं पाहिलं तर जगातल्या सगळ्या स्त्रिया आई सारख्याच आहेत. पराविया नारी माता माऊली समान. आई ती आईच असते. आईची जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. एक जण माझ्याकडे आले आणि मला म्हटले, ताई, आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कसं काय? ते म्हटले, पूर्वी माझी आई मला जेवण वाढायची, आता माझी बायकोसुद्धा मला जेवण वाढते. पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायकोसुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं, आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काहीही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, जेव्हा तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटल्यास चेक करून बघा. म्हणून आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. जी निरपेक्ष प्रेम करते, निस्वार्थ प्रेम करते, ती फक्त आईच असते. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची
कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जगातलं फक्त एकच नातं आहे की ज्या नात्यामध्ये कोणताही लोभ नाही, कोणतीही अपेक्षा नाही. निस्वार्थ नातं ते म्हणजे आईचं वडिलांचं नातं. बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ दिसून येतो कदाचित, पण आई वडिलांच्या नात्यामध्ये कोणतीही अपेक्षा नसते. अपेक्षा फक्त एकच असते की आपल्या मुलाने खूप मोठं झालं पाहिजे, शिकलं पाहिजे, मोठ्या पदावरती गेलं पाहिजे, अधिकारी बनलं पाहिजे, एवढीच अपेक्षा असते. बाकी काहीही अपेक्षा नसते. आई आपल्या मुलावरती किती प्रेम करते. महाभारतातला एक प्रसंग सांगते. ज्या वेळेस रणांगणावरती त्या अभिमन्यूचं प्रेत पडलेलं आहे, सुभद्रेने पाहिलं, पळतच आली, धरलं त्याला, आपल्या मांडीवरती घेतलं, आपल्या साडीच्या पदराने त्याचा चेहरा पुसतीये, त्याच्या शरीरामध्ये रुतलेली ती दगडं काढतीये, रडतीये. आणि रडत असताना ते आपल्या मुलाचं गुणगान गातीये. माझ्या अभिमन्यू सारखा मुलगाच नाही, माझा अभिमन्यू आता मला नंतर पाहायला मिळणार नाही. अर्जुनाला म्हणते, अहो बघा ना आपलं बाळ, आपल्या बाळाला वीर मरण आलं, माझा पुत्र आता मला नंतर ह्या डोळ्याला पाहायला मिळणार नाही, रडतीये. आणि रडत असताना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण येतात. आता अशा वेळेला त्याला यावंच लागतं. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. भगवान श्रीकृष्ण म्हणजे सुभद्रेचे सख्खे भाऊ आहेत आणि सुभद्रा ही भगवान श्रीकृष्णाची सख्खी बहीण आहे. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि सुभद्रेला आणखी रडू फुटलं आणि म्हणायला लागली, कृष्णा माझा अभिमन्यू कुठे, मला माझा अभिमन्यू दे ना कृष्णा, मला माझा अभिमन्यू हवाय. वेड्यासारखी रडत होती. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिची समजूत घालावी. सुभद्रे, अगं रडू नकोस, तुला माहिती का तू कोण आहे? तुझ्या डोळ्यामध्ये पाणी शोभत नाही. सुभद्रे, डोळ्यातलं पाणी पुस, तुला माहिती तू कोण आहे? सुभद्रेने विचारलं, देवा मी कोण आहे? तेव्हा देवाने सांगायला सुरुवात केली, सुभद्रे, अगं पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची तू सून आहेस. म्हटली बर. अगं एवढाच नाही सुभद्रे, हस्तिनापुराची होणारी तू राणी आहेस. म्हटली बर. एवढाच नाही, अर्जुनासारख्या धनुर्धाराची तू पत्नी आहेस. म्हटली बर. अगं एवढाच नाही, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याकडे आहे अशा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची तू सख्खी बहीण आहेस सुभद्रे. डोळ्यातलं पाणी पुस. असं म्हटल्यानंतर सुभद्रेला थोडंसं हसू आलं, पण पुन्हा प्रेताकडे पाहिलं आणि रडू फुटलं. आणि सुभद्रा देवाला म्हणायला लागली, देवा तुला काय वाटतं रे? तुला वाटतं का की नात्यांची मला ओळख नाही, नाती माहीत नाहीत मला, असं वाटतं का तुला? अरे नाती पाठ आहेत माझे, पण आता या क्षणी मी पंडू राजासारख्या महान पराक्रमी राजाची सून म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अर्जुनासारख्या धनुर्धाराची पत्नी म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण म्हणून नाही रडत देवा. आता या क्षणी मी अभिमन्यूची माय म्हणून रडतीये देवा. अरे या जन्मात तुला आईचं प्रेम नाही कळायचं रे. ज्या वेळेस तू आई होशील एखाद्या जन्मामध्ये आणि तुला तुझ्या लेकरापासून दूर जाण्याची वेळ येईल ना, त्यावेळेस तुला कळेल आई काय असते. आई झाल्याशिवाय आईचं अंतकरण कळत नाही, त्यासाठी आईच व्हावं लागतं. आणि आमची मुलं, आज आमची मुलं आमच्या आईला म्हणतात की आई तुला काय कळतं. एखादा शिकलेला मुलगा असावा आणि तो अडाणी आईला म्हणतो आई तुला काय कळतं. अरे तिला जर काही कळत नसतं तर तू एवढा असताना तुझ्या डोळ्यात काजळ घालण्याच्या ऐवजी मिरचीचा ठेचा नसता का घातला. ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईचे उपकार कधीच फेडता येत नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला
दिला हाच खूप मोठा उपकार झाला. ती आई त्या मुलाला जन्म देण्यासाठी काय करते? अनेक प्रकारची व्रत वैकल्य उपवास तापास करते. त्या मुलासाठी सुरक्षित अंतर राखून ठेवते आणि त्या मुलाला जन्म देते. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, पोटी भारवा आहे. पोटी भारवा हे, पोटी भारवा हे, पोटी भारवा हे, पोटी भारवा हे, पोटी भारवा पोटी भारवा पोटी भारवा हे, 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 पोटी भारवा है, पोटी भारवा फुलं वाटून घ्या आता. फुलं वाटली तरी चालतील आता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती, पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळाची जाती करीला भावीन प्रीती, पोटामध्ये 9 महिने 9 दिवस मुलाचा भार वाहते. 9 महिने ज्यावेळेस आपण आईच्या उदरामध्ये राहतो, आईने घेतलेल्या प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेतं. आईने खाल्लेल्या प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खातं. आणि 9 महिने 9 दिवसानंतर नाळ तुटतो ते बाळ जन्माला येतं. बाळ ज्यावेळेस जगामध्ये येतं त्यावेळेस घरातल्या आमच्या माता भगिनी काय करतात, त्याला टाळू भरतात, त्याला नवधू घालतात आणि त्याला एका कोरड्या बाळुत्यामध्ये गुंडाळलं जातं आणि कुणाकडे दिलं जातं, आणि त्याच्या आईकडे दिलं जातं. कशासाठी हो? ज्या वेळेस ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतं तरी अन्न चालतं का? गुलाबजाम चालतं का? बासुंदी चालते का? नाही. आणि ज्या वेळेस त्या बाळाला या जगातलं कोणतंच अन्न चालत नाही
त्यावेळेस ती आई त्या मुलाला स्वतःच्या उराशी कवटाळते आणि सर्वांगातलं दूध पाजते. जेव्हा रक्ताचे 2 थेंब खर्च होतात तेव्हा दुधाचा कुठंतरी 1 थेंब तयार होतो. या दुधाचे उपकार फिटतील का? ज्या आईने आपल्याला दूध पाजलं, मला सांगा, बिल्डिंग उभी करायची असेल, कशावरती बिल्डिंग उभी राहते? स्टील लागतं ना त्यामध्ये. त्याची शरीराची बिल्डिंग कशावरती उभी राहिली? हाडांवरती. आणि त्या हाडांना पालन पोषण कशाने मिळतं? आईच्या दुधाने. ते पोषण त्या हाडाला मिळतं. मग त्या आईच्या दुधाचे उपकार कधी फेडतील का? नाही. आणि म्हणून ज्यावेळेस माणूस जातो त्यावेळेस त्या माणसाचं सगळं शरीर जळतं, पण ते हाडं जळत नाहीत. कारण तो अग्नीसुद्धा आईच्या दुधासमोर शरण येतो आणि म्हणतो की मी सगळं काय जाळू शकतो, पण आईचं दूध मी जाळू शकत नाही. म्हणून त्या दुधाचे उपकार कधी विसरू नका. इथं आलेल्या मला प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत होईल? किती करोडो रुपये दिल्यानंतर? असे अनंत करोडो रुपये जरी दिले तरी आईने पाजलेल्या दुधाची किंमत कधीच होणार नाही. म्हणून त्या आईच्या दुधाचे उपकार कधी विसरू नका. तू विसरू नको लडीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. तू विसरू नको लडीवाळा, आईचा लळा जिव्हाळा. उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. तू विसरू नको लडीवाळा. कधीच कोणाला फेडता येत नाही. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्वही साहे. त्याचं सर्वस्व वाहते, त्याला लहानाचं मोठं करते, शिकवते, त्याला त्याच्या पायावरती उभं करते. हे आईचं ज्या पद्धतीने अंतकरण आहे, ज्या पद्धतीने लेकराचं ओझं आईवरती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमचं ओझं संतानावरती आहे. जसं बघा, ओझं दोघांकडे पण आहे. ओझं आईकडे पण आहे आणि ओझं संतांकडे पण आहे. पण एकाकडे समाजाचं ओझं आहे आणि एकाकडे लेकराचं ओझं आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या पद्धतीने समाजाचं ओझं संतांवरती असतं, ज्या पद्धतीने लेकराचं ओझं आईवरती असतं, तसं आमचं ओझं तुमच्यावरती अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे.
करिला भावेना प्रीती करिला करिला भाविना